हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच होण्याची शक्यता वर्तवली जाते। विरोधी पक्षनेते पदासाठीची नावं बदलण्याचा सत्ताधारींचा निरोप असल्याचं सूत्रांच्या वतीनं कळतंय। सत्ताधारींचा निरोप विरोधी पक्षांना अमान्य आहे असं सूत्र सांगतायत। नाव ठरवण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतलेली आहे। सत्ताधारी असे प्रस्ताव देऊच कसे शकतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीनं या प्रस्तावाला विरोध केलाय। राजकीय खेळा खेळून विरोधकांमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सत्ताधारी महायुतीवर केलाय। दरम्यान विरोधी पक्षनेतेपद घटनात्मक पद आहे। विरोधी पक्षनेता आपल्याला मिळाल्यास बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी वेळ सत्ताधाऱ्यांवर आणेल असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिला। तर विरोधकांना सत्ताधारी विरोधी पक्षनेतेपद देतील असं वाटत नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील म्हणाले। ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात बोलत होते। मेजॉरिटीने भरपूर आहेत, परंतु हे आतल्यात एकमेकाच्या विरोधात प्रचंड फॉक्सी वॉर करतायत। आज तुम्ही बघितलं असाल तर भ्रष्टाचाराचं एक एक प्रकरण हे जे बाहेर येते ते हिमनगाचं एक टोक आहे। हे तिघेही आपापसात एकमेकानं दिलेली टेंडर्स, एकमेकानं एक मंजूर आपापल्या खात्यांतरित केलेली मंजूर कामं, त्याला परस्पर हे लोक स्टे देत आहेत, त्याला हे स्टे देत आहेत। आणि मग जर एखादा तितकाच खंबीर आणि खमक्या जर विरोधी पक्ष नेता मिळाला तर ह्यांना भीती आहे त्यांच्या स्वतःच्या राजकीय मरणाची। उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद नाहीये, त्याला कुठल्याही प्रकारचा घटनात्मक दर्जा नाहीये, ती राजकीय सोय आहे। परंतु विरोधी पक्षनेता पद हे घटनात्मक पद आहे आणि ते जर माझ्यासारख्या माणसाला मिळालं तर यांना बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला हे पाळी मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यामुळे ते भीतात। मला वाटत नाही मिळेल असं, द्यायचं असतं तर पहिल्यांदाच दिलं असतं। अध्यक्षांना तशी इच्छा दिसत नाही, त्यामुळं विनाकारण ज्या गोष्टी होणार नाहीत त्याची अपेक्षाही करू नयेत असं माझं मत झालेलं आहे। हे माझं व्यक्तिगत मत आहे। विरोधी पक्षनेता विधानसभेत किंवा विधान परिषदेत असणं हे पण सरकारला सोयीचं नसावं असा माझा एक अंदाज आहे। का सोयीचं नसावं? विरोधी पक्षनेता उभा राहिला की त्याला बोलायला संधी द्यावी लागते, त्यामुळं कदाचित सत्तारूढ बाजूला वाटत असेल की कशासाठी हे डोक्याला त्रास करून घ्यायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।